नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेच्या तारखासंदर्भात किंवा परीक्षा कधी होईल याच्या संदर्भामध्ये अनेक सारे आपल्याला कमेंट जे आहे ते पाहायला मिळालेले होते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे, जी की परीक्षा कधी होईल आणि काय सध्याचे त्याचे अपडेट वगैरे आहेत या संदर्भाची सविस्तर काही विस्तृत माहिती मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून, कारण का तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे आणि तुमचा अभ्यास आजपासून कसा करायला पाहिजे किंवा कोणत्या लेवलला करायला पाहिजे, तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत याबाबतची संपूर्ण काय माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे देखील जेवढे काही मुंबई उच्च न्यायालयाचे अपडेट आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो प्रथमतः पाहायला मिळणारे असतील। तर सुरू करू व्हिडिओ आणि यामध्ये पाहू आता संपूर्ण काही सविस्तर। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो। यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो। जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे। त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या। त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत। आज पर तुमच्या जे काही बीएससीचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो। सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो, कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल। त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या। हा आपला व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, कारण का तुमच्याकडे वेळ जो आहे जो की अतिशय कमी असणारा आहे। तर मित्रांनो आपल्याकडे एक लेटर प्राप्त झालेलं आहे, जे की जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्याद्वारेचे हे संपूर्ण काही लेटर आहे, जे की 13 फेब्रुवारी 2026। तर हे लेटर जे आहे जे की प्रत्येक जिल्ह्याकडे आता पाठवण्यात येत आहे। तर काय या लेटरमध्ये संपूर्ण माहिती आहे पहा। तर याचा जर तुम्ही या ठिकाणी विषय जर पाहिला तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवर पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चाळणी परीक्षा करिता परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत, तर जी आपली चाळणी परीक्षा आहे जी की फर्स्ट स्टेजची, त्यासाठी परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबतचं हे थोडक्यामध्ये जे की यामध्ये विषय देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा आता संपूर्ण काही विषय सांगितलेला आहे यामध्ये। तर महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर लिपिक, वाहन चालक व शिपाई हमाल फराश पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। तर तिन्ही पदाकरिता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत। म्हणजेच काय, तर तुमची जी तारीख आहे ती आता रविवार 26 एप्रिल 2026 तर ही थोडक्यामध्ये ही त्यांनी तर या लेटरमध्ये सांगितलेलं आहे की ही फायनल तारीख आहे, परंतु या तारखेमध्ये देखील काही बदल किंवा वेगळी तारीख आपल्याला मिळू शकते। जर एक्झाम सेंटर अवेलेबल लवकरात लवकर झाले तर हीच तारीख तुमची फिक्स असणारी आहे, 26 एप्रिल 2026। म्हणजे की येत्या रविवारी तुमची 26 एप्रिलच्या परीक्षा जी आहे जी की फिक्स या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्याकरता ते जेवढे काही एक्झाम सेंटर आहे तर ते या ठिकाणी आता तातडीनं संपूर्ण काही अवेलेबल करत आहेत। त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा किंवा महाविद्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयास सादर करावी। तर जेवढे काही शाळा किंवा मोठे कॉलेजेस असतील त्या संपूर्ण कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये जे तुमची एक्झाम सेंटर देण्यात येणारे आहेत आणि त्या ठिकाणी तुमची ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणारी आहे, कारण का आपल्याला माहिती आहे कोर्टाची परीक्षा ही दरवर्षी ऑफलाईन पद्धतीनेच होते, परंतु यावेळेस जे आहे जी की अर्जसंख्या भरपूर असल्यामुळे जास्तीत जास्त एक्झाम सेंटर असणं आवश्यक आहे। तर आता यामध्ये काय काय सुविधा असायला पाहिजे एक्झाम सेंटरला त्यांनी ते देखील यामध्ये सांगितलेलं आहे। तर पहिलं जे आहे त्यांनी सुरुवातीला जे आहे 26 एप्रिल ही दिनांक त्यांनी टाकलेला आहे। 26 एप्रिल 2026 रविवार रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे यावरचा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे एका बाकावर फक्त एकच उमेदवार बसेल, हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त किंवा
उमेदवारांची बसण्याची सोय होऊ शकते व त्या अनुषंगाने एकूण उपलब्ध कक्ष त्यावरची माहिती. त्यानंतर आहे उपलब्ध सुविधा जसं की वीज, जनरेटर, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी असणं आवश्यक. त्यानंतर मनुष्यबळ सुविधा जसे की मजला निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी इत्यादी देखील. त्यानंतर सदर चाळणी परीक्षेसाठी खालील सुविधा पुरवल्या जाऊ शकेल. म्हणजेच काय, त्यामध्ये पहिला आहे पर्यवेक्षक, एकूण संख्या, प्रति व्यक्ती खर्च जे काही सुपरवायझरचा असेल. त्यानंतर पर्यवेक्षक अनुषंगान या ठिकाणी जे काही टाईप झालेला आहे, जे काही स्टाफ वगैरे आहे त्या ठिकाणचा जो की या संदर्भाचा हा जो की प्रश्न आहे जो की यामध्ये लेटरमध्ये मांडण्यात आलेला आहे. तर आता हे संपूर्ण काही सदरची माहिती जी की 13 फेब्रुवारी रोजी आहे, 18 फेब्रुवारी रोजीपर्यंत त्यांना त्या कार्यालयामध्ये देखील देण्याची होती. हे संपूर्ण लेटर आपल्याला जे की प्राप्त झालेलं आहे. तर आता यामधून आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर 26 एप्रिल 2026ची तारीख आहे ती आपल्याला यामध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण का या दिवशी आपली परीक्षा नियोजित जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर या दिवशी परीक्षा होऊ शकते किंवा 1, 2 ते 3 दिवस मागे धरा किंवा तुम्ही 26 एप्रिलचा जो नेक्स्ट संडे आहे त्या दिवशी तर आपली फिक्स परीक्षा असणारी आहे. तर जे विद्यार्थी तारीख आली नाही किंवा तारीख लांबणीवर आहे अशा भ्रमामध्ये होते त्या विद्यार्थ्यांनी आता आपल्या अभ्यासाला जी आहे सुरुवात करायची आहे, कारण का वेळ आपल्याकडे खूप आता इथून कमी असणारा आहे. डे बाय डे आपल्याकडे प्रत्येक दिवस परीक्षेकडे ओढून जात आहे. त्यामुळे ज्या मित्रांनो तुम्ही तयारीला लागा आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही स्पेशली क्रॅश कोर्स पाहिजे असेल त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये मित्रांनो आपल्या जिल्हा उच्च न्यायालयाचे स्पेशली क्रॅश कोर्स घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला शिपाई हमाल व त्यासोबत मित्रांनो लिपिकचे दोन्हीचे मित्रांनो स्पेशली मिळणारे असतील. तर लगेचच्या लगेच डाउनलोड करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. अशी होती अपडेट आपल्याला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.